महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नाशिक येथे पार पडली। येत्या 20 मेला नाशिकमध्ये मतदान होणार असून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत, तर या निवडणुकीसाठी ताकदीनं काम चाललंय। तसेच संभाजीनगरबाबत याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं संभाजीनगर आणि धाराशिव हेच नावं राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। कोरोना काळात जे काम बंद होते, मात्र आमचे सरकार आल्यापासून जोरात काम सुरू झालंय, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट मजबूत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर ह्या पक्षात अनेक थोर नेते असल्यानं महायुतीची ताकद वाढत आहे। तसेच पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडाबाबत त्यांनी सांगितलंय। नाशिकचे उमेदवार शांतिगिरी महाराज राजकीयपेक्षा आध्यात्मिक क्षेत्रावर भर देण्याचं सांगितलंय। ते त्यांच्या लोकांशी बोलून निर्णय घेणार आहेत। हेमंत गोडसे हे 2 टर्म खासदार राहिले असल्यानं ते ह्या वेळेस देखील निवडून येतील असे एकनाथ शिंदे म्हणालेत। रिमोट कंट्रोल म्हणून राहिले, किंग मेकरच्या भूमिकेत बाळासाहेब राहिले, किंग मेकरच्या भूमिकेत अशा मुख्यमंत्री पदवी काय त्यांना अशी अगदी नगण्य वाटली। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असतं तर कधीच झालं, परंतु यांची मात्र इच्छा फार पूर्वीपासून होती, सुप्त इच्छा। पण बाळासाहेबांनी ते काय होऊ दिलं नाही की बाळासाहेबांनी यांची कॅपॅसिटी माहीत होती। फक्त फोटो काढून एरियल फोटोग्राफी करून राज्य नाही चालवता येत, घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे बाळासाहेबांना माहीत होतं। आणि बाळासाहेब आज असते तरी सुद्धा यांना मुख्यमंत्री केलं असतं का? बिलकुल नाही। आणि जे त्यांनी पाप केलं की ज्या काँग्रेसला नेहमी बाळासाहेबांनी दूर ठेवलं, काँग्रेस माझी होऊ देणार नाही, नाहीतर माझं दुकान मी बंद करेन, बाळासाहेबांचे जाहीर सभेमध्ये भाषण। आणि त्यांनाच निर्णयांनी घेतलं आणि कडेवर बसलं, डोक्यावर बसवलं आणि आपल्या शिवसेनेचं खच्चीकरण सुरू झालं। मगाशी दादा भुसे यांनी सांगितलं कुणाचा कोण कुठून आदेश येतो हे सगळं त्यांनी सांगितलं। आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त केवळ एका गोष्टीपायी शिवसैनिकांचं खच्चीकरण होणार। उघड्या डोळ्या देखील मुख्यमंत्री आपला आणि शिवसैनिक जातात जेलामध्ये, कोण परिवार होतोय, कोण मोक्कामध्ये जातोय। आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार एकदम आपले चेअरमॅन झाले, इथे सगळे लोक आहेत, सुहास आहे, दादा भुसे आहे, आणि इकडे आपलं भाजप मित्र पक्ष उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकत नाही। आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी, थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती, ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला। आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय अप्पा पण माझ्याकडे येतील, कारण ते माझ्या संपर्कात होते, त्यांना माहित होतं की एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेबांचा चेला हा चुकीचं काम चुकीचं काम नाही करणार, चुकीचा निर्णय नाही घेणार। परंतु त्यांना सांगितलं होतं पुढचा खासदार तुला बनायचं। शेवटी बघा, माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे। जसं तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको, विजय अप्पा नको, पण शेवटी नेत्याचं निर्णय महत्वाचा असतो। जसं हेमंत अप्पाच्या बद्दल पण मला सांगितलं, हेमंत अप्पा नको, हेमंत अप्पा नको, निवडून येणार नाही। पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले, वर्षामध्ये आले, डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवा सुरू झाला। शिवसैनिकांना काय आपण तोंड देणार, शिवसैनिकांना काय उत्तर देणार? आणि मी जेव्हा सांगितलंय का पुलाखाली सगळे बसले होते, मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही, शिवसैनिकांना न्याय मी देणार आणि मी दिलेला शब्द पाळतो।
4 आमदार अपक्ष आज आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आमदारांनी असे अनेक राज्यातले लोक आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतात का आपण ते घडवलंय, इतकं मोठा इतिहास घडवलाय, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे तो सगळीकडे पसरला. हा कोण एकनाथ शिंदे. कर्नाटकमध्ये मी आता गेलो होतो सभेला, ते बोले आमच्याकडे पण नाक ऑपरेशन करायचं. नाक ऑपरेशन म्हणजे काय? पण तुम्ही केलं ते एकनाथ शिंदे. एकनाथ म्हणजे नाक ऑपरेशन. कर्नाटकमध्ये पण आपल्यासारखं काहीतरी चाललंय. लोकसभेच्या नंतर तिकडे होईल. ते म्हणाले तुमचा अनुभव आम्हाला कामी येईल. ठीक आहे बोलले, येतो. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भारतीय जनता पक्षाशी बेईमानी केली. मग गद्दार कोण? तुम्हाला काय आम्ही महागद्दार म्हणायचं? मोठे गद्दार कोण? विजयाप्पा बरोबर बोलले की हा शब्द आम्हाला लागू नाही हो, तुम्हाला होतो. आणि म्हणून धर्मवीर सिनेमामध्ये मी काय टॅगलाईन होती, गद्दाराला क्षमा नाही. आणि तुम्ही जेव्हा गद्दारी करत गेलात, बाळासाहेबांच्या विचार असेल, या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा तुम्ही घाट घातला, त्याच वेळेस तो शब्द तुम्हाला लागू झाला, गद्दाराला क्षमा नाही. आणि म्हणून आम्ही आमचा मार्ग बाळासाहेबांच्या विचाराचा आम्ही सोडला. अगोदरपासून त्यांची जोडी आहे. इथे याच्यापूर्वी माजी मंत्री आणि नेते आपले बबनराव गोलप यांचा देखील प्रवेश झाला आणि त्यामुळे एक 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 ताकद आपल्या या नाशिकमध्ये वाढत चाललेली आहे. खरं म्हणजे विजय अप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय योग्य आणि मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. खरं म्हणजे जसं आदल्या दिवसापर्यंत त्यांचं नाव होतं, तसंच आदल्या दिवसापर्यंत माझं पण नाव होतं. आणि म्हणून ते एकनाथ शिंदे करतोय. आज किती निर्णय आपण घेतले, किती निर्णय आपण घेतले तुमच्या समोर आहे. केंद्र सरकार निर्णय घेत आहे, मोदी साहेब निर्णय घेत आहेत, डबल इंजिन सरकार काम करत आहे. मगाशी सुद्धा हेमंत अप्पांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो, आज छत्रपती संभाजी महाराज जे नगर, छत्रपती संभाजीनगर आपण जे नाव दिलं होतं, त्याच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले होते. कोर्टाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली. धाराशिव पण फेटाळून लावली. आता ते कोर्टाला पण काही गद्दार बिद्दार म्हणू शकतात. ते सुप्रीम कोर्टाला पण सल्ला देतात. आणि त्याला उद्या मतदारांनी नाकारल्यानंतरही मतदारांना गद्दार म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवायची. आपल्याला सुडबुद्धी, उठता बसता एकनाथ शिंदे, उठता बसता एक. दुसरे काय ते तो काय कुत्तावाला कोण आहे? अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल रे. तो तर इमानदार ते त्याच्याबद्दल मी काय, त्याच्याबद्दल आपण सगळे लोक बोलतो त्याला पाडा. मी बोलतो जाऊ दे, आपलं कर्तव्य आपण करू. पण नंतर मला पश्चाताप झाला. परत मोका येईल. नगरसेवक होऊ शकतात का? ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे. हेमंत अप्पाची नाही, ही एका मतदारसंघाची नाही. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे.
देशाचा नेता घडवणारी आहे. आणि म्हणून देशाच्या प्रगतीचे आज आपल्या देशाचं नाव किती मोठं केलंय. आज जगभरामध्ये आपलं नाव, कार्यकर्ते या सोडून जातात. आज 40 आणि 10, 50 आमदार आज माझ्यासोबत आहे. एखादा नगरसेवक, एखादा ग्रामपंचायत सदस्य, पण सरपंच सुद्धा इकडे तिकडे जाताना विचार करतो. इकडून तर तिकडे जायचं, तिकडून तर तिकडे, तर 10 वेळा विचार करतो. हे 50 आमदार आज, त्याच्यामध्ये मंत्री दादा भुसे होते, सुहास येतात, आणि 50 लोक जेव्हा एखादा निर्णय घेतात एवढा मोठा, तेव्हा तेवढं मोठं कारण पण असतं. आणि आम्ही जेव्हा टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्याला टोकाचं कारणही असतं. फक्त गद्दार गद्दार खोके बोलून चालत नाही. आज तुम्ही खोक्यांशिवाय तर तुम्हाला झोप लागत नाही. राज ठाकरे साहेब म्हणाले ना, खोके नाही ना कंटेनर लागतो. एक खोका थोडी पूर्ण, असे 100 खोके एका कंटेनर मध्ये येतात, तेव्हा ना पुरतो. मी नाही म्हणालो, राज ठाकरे साहेब म्हणाले, कारण ते पण त्यांना जास्ती ओळखतात. आणि गद्दार कुणाला म्हणायचं? या सगळ्यांना तुम्ही गद्दार म्हणणार आहे? या सगळ्यांनी खोके घेतलेले. आणि विजय अप्पांनी काही माझ्याकडून पैसे घेतले, बबनरावांनी काय पैसे घेतले, नीलमताईंनी काय पैसे घेतले, दादा भुसेंनी काय पैसे घेतले, सुहास अण्णांनी काय पैसे घेतले. हा किती रुपये येत आहे? 13 खासदार आल्यानंतर सोबत आले. आणि अख्ख्या राज्यातले लोक शिवसेनेमध्ये येतात. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना राज्यातच नाही, बांधवांनो भगिनींनो, पूर्ण देशातले 25 राज्यातले लोक आज आपल्या शिवसेनेसोबत आहेत. 25 बोलत बोलत गेलं. फोन आला त्यांचा, मला फोन कट झाला, मी परतला. एकनाथ शिंदे निधड्या छातीचा, हा घाबरून गेला नाही. हा बाळासाहेबांचा शिवसैनिका, दिघे साहेबांचा. मी म्हणाला, तुम्हाला तर आमची गरज नाही, आता कशाला बोलवता? नाही नाही, या या, कशाला या? तुम्ही तर आमचा कार्यक्रम करायला घेतला, तुम्ही भाजपचा कार्यक्रम घेतला. संजय कुठे? तुझं नाव नव्हतं त्याच्यात. 5 लोक होते तुमचे, जेलमध्ये घालणार होते. आणि 25 ते 30 लोक फोडणार होते बीजेपीचे. आणि महाविकास आघाडी मजबूत करणार होते. कुणाचे विचार? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. आणि मग मी तेव्हाच ठरवलं, आता यांचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल. आणि त्यांनी आगीत अजून तेल ओतलं. आपला 19 जूनचा वर्धापन दिनामध्ये काय काय बोलले होते दादाजी? किती त्यांनी अपमान केला, काय काय नको नको ते बोलले. हे बाळासाहेबांनी कधी शब्द उच्चारले नाही. बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी मानायची. हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात आणि ती भाषा ते बोलत होते. नंतर राज्यसभा आणि विधान परिषदमध्ये मला असं बाजूला टाकून दिलं की मी कोणीच नाही. मग मी कोण आहे ते मला दाखवायला नको? मी लगेच त्याच दिवशी दाखवलं मी कोण आहे. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. तुम्हाला तुमच्या कर्तव्याचं, तुमच्या पापाचं फळ मिळालं पाहिजे म्हणून निर्णय घेतला. आज निर्णयाचं स्वागत झालं. राज्यातून सगळीकडे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये महायुती आपली नंबर 1 ला गेली आणि यांचा नंबर कुठे गेला? 6वा का 7वा माहित होता. म्हणजे जनतेने देखील आपल्याला आशीर्वाद दिला. आज म्हणतात आम्हाला सिंपत्ती आहे. सिंपत्ती बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना सिंपत्ती असते. सिंपत्ती आणि घरी बसणाऱ्यांना कोणी सिंपत्ती देतं, सहानुभूती मिळते. अरे लोकांना काम पाहिजे. तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतावर गेलं पाहिजे. त्याचं नुकसान मोजलं पाहिजे. ईर्षाळ वाडीच्या गडावर गेट करण्याची हिंमत आहे तुमची? ती हिंमत एकनाथ शिंदे मध्ये. आणि म्हणून फेसबुक लाईव्ह त्या प्रकारचं काम आपण करा, एवढी आपल्याला मी विनंती करतो. आणि हेमंत बाप्पा, तुम्हाला मी सांगतो,
तुम्ही दोनदा खासदार झालेला आहात, आता तिसऱ्यांदा आपण खासदार होणार आहोत. हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो, कार्यकर्ताच खासदार बनवतो, कार्यकर्ताच आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकतो, उमेदवार जाऊ शकतो. हे तुम्ही जा, माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग मतं घेता, सांगता काम मी करेन, जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते, जेव्हा एखादा कार्यकर्ता आपल्या अडचणीत असतो, त्याला हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कुठलं काय छोटं मोठं काम असेल, त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचे फोन उचला, तुम्ही त्यांचं काम करा, त्यांच्या अडचणीमध्ये धावून या. ही अपेक्षा कार्यकर्त्याची असते, ही भावना कार्यकर्त्याची असते. तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका, नाहीतर मग पुन्हा मग मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते, अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे, आपल्या मुलीने प्रधानमंत्री करायचं आहे, अरे एकनाथ शिंदे समजून काम करा. अशी वेळ येता कामा नये, असं तुम्हालाच नाही मी सांगतो, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून कार्यकर्ता, पदाधिकारी, खासदार, आमदार याचे फोन 24 तास चालू असले पाहिजे. फोन डायव्हर्ट असता कामा नये. कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला. या कार्यकर्त्याच्या तसं काय तुमच्याबद्दल नाही वाटत, रिटर्न फोन करतात हे कायम ठेवा. आणि म्हणून एक चांगला खासदार निवडून द्या. आणि विजय आप्पांनी पण काय आता थोडे काय त्याला सपोर्ट केला, त्यांनी पण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 2 अप्पा आले, आता बबनराव आले, इथं आपले अजय आहे, सुहास आहे, सगळे मंडळी, सगळ्यांची नावं मी घेत नाही. सगळे व्यासपीठ बघा किती मजबूत आहे. मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागतं. मी भाग्यवान आहे, या राज्यातले लाखो लोक आपल्या बाळासाहेबांना कोण एकनाथ शिंदे, कशाला थांबतात उन्हामध्ये, उशीर झाला तरी रात्र थांबतात कशासाठी? कारण मी एक तुमच्यातलाच कार्यकर्ता, मी एवढंच सांगतो, उद्या तुमच्यातला एखादा कार्यकर्ता, मी जसा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का? तर झाला तरी काम तर करा. घरात बसून फेसबुक लाईव्ह करत कोणत्याहून शाळा आखता येतात का? खाली जमिनीवर उतरायला एरियल फोटोग्राफी काढून पोट नाही भरत लोकांनी. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. त्यामुळे माझ्या मनात बिलकुल मुख्यमंत्री मालक नाही, सगळे आपण कार्यकर्ते आहोत. मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो, जेव्हा दिल्लीमध्ये राज्यप्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्यप्रमुखाला एकाचा फोन आला. तो म्हणाले कहा जा रहे? बोले दिल्ली जा रहा हूँ. बोले काय के लिए? बोले मुख्यमंत्री जी ने बैठक बुलाई है, 25-26 राज्य प्रमुख वहाँ जा. बोले नौकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे? बोले क्या है नौकर मालिक? बोले मालिक तो इधर बैठा है, तो नौकर है. म्हणजे अशी भाषा, अशी भावना त्यांनी बोलून दाखवलं तिकडे. सगळ्यांना सांगितलं, मी त्याला सांगितलं आपल्या पक्षात कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सगळे एक समान, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून विजय अप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला. तुम्हाला आज त्या ठिकाणी मी सांगितलं की विजय अप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या अप्पाला निवडून द्या. तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही, मला काय मिळणार, माझं काय होणार याचा विचार केला नाही. कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुमची ताकद, तुम्हाला बळ जे द्यायचं त्या एकनाथ शिंदे देणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे, कार्यकर्ते असे असायला पाहिजे. एक एक कार्यकर्ता
आपल्याला हजार हजार लोकांना भारी पडणारा पराक्रम आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता पदाधिकारी नेमताना त्याची ताकद, त्याचं समाजात असलेलं स्थान ओळखा. मग तो शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल किंवा आपल्या इतर अंगीकृत संघटना, या सगळ्यांना काम करणारा कार्यकर्ता, ज्याच्या पाठीशी कार्यकर्ते जीवाला जीव देतात, अशा लोकांना बदल द्या. तुमचा पक्ष आपल्याला जास्त काही सांगत नाही, एवढंच सांगतो. हेमंत आप्पाचं नशीब चांगलं आहे. तो गेला होता, मैदानाच्या बाहेर गेला होता ना, पण ते परत मैदानात आला. आणि मैदानाला एक नंबर काढणार तो मैदानामध्ये जाऊन. आणि म्हणून विजय आप्पा करंजकर यांनी आपलं त्याची हॅट्रिक होणारच आहे. हॅट्रिक आहे ना, मोदींची हॅट्रिक होणार म्हणजे याची पण हॅट्रिक होणार. आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर, एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, कवाडे गट, रासप किती आहे. आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का? ते गुल करायचं आहे ना. बिलकुल आपल्याला येत्या 20 तारखेला ही निवडणूक, हे मतदान आहे. विजय आप्पाला मी एवढंच सांगतो, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्या सोबत आलेला, एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक खडाचा कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं तिकिटामध्ये कुठलेही पैसे मी घेतले नाही. तुम्ही कसे घेऊ शकता? कारण ते अधिकारवरती आहे. काल आपल्या मुंबई मामाने तिकडे जाहीर सभेत सांगितलेलं आहे, तो अधिकार तिकडे तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा. त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधीही या राज्यात सत्तेवर आली नाही. याचं कारण तुम्ही स्वतः चांगली लोक, मजबूत मास लीडर घालवली. कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नाही. हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल, हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोलेल. राज ठाकरेंपासून घ्या, नारायण राणेंपासून घ्या, तुमच्या इकडचे भुजबळ हे घ्या, गणेश नाईक घ्या, किती किती नावं घ्यायचं. त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण घालवलं. काय मिळवलं? हा एकनाथ शिंदे तुमच्या आपल्या शिवसेनेसाठी घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम करत होता. अख्खं आयुष्य, माझं जीवन मी पक्षासाठी समर्पित केलं होतं. मी काय मागितलं? मला काही नको, मला प्रेम पाहिजे, मनाची हाव नव्हती. परंतु तुम्ही जे कारस्थान रचलं, तुम्ही आपल्या नेत्याला स्टेजवरून उतरवता. मनोहर जोशी मुख्यमंत्री, ते विचार गेले. लोकसभेचे सभापती, अध्यक्ष, हे पाणी देत लोकसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री राहिलेला माणूस, तुम्ही व्यासपीठावरून त्यांचा मान शिवाजी पाहतो, शिवतीर्थावर त्याला खाली उतरायला लावलं. कसं काय पक्ष मोठा होणार? रामदास कदम त्यांना षण्मुखानंद मधून त्यांचं असंच काम करून पाठवणार होते त्यांना. मी रामदासबाईंना सांगितलं बिलकुल येऊ नका, तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला. असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा अपमान करण्याचं कारस्थान करता, पक्षामधली माणसं संपवायचा कार्यक्रम करता, एका ठिकाणी 2-2 माणसं उभी करून झुंजवता. मी त्यांना म्हणालो होतो, पक्ष मोठा कधी होतो जर पक्षातले कार्यकर्ते मोठे झाले.
त्या विजयाप्पासारखा माणूस का पक्ष सोडतो? आज बबनराव घोलकर इतर आपले लोक आहेत, ते किती ताकदीचे लोक आहेत. त्यांना ताकद दिली तर पक्ष मोठा होतो. आणि म्हणून एवढंच काय, चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण कोण करू लागलं तर त्यांची 4 तांडाळ चौकडी त्याचं पुढच्या सभेत भाषण कट करून टाकते. मी सांगतो, माझ्या अगोदर जे चांगलं भाषण करणारे लोकांना, लोकांमध्ये जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांची भाषणं होऊ द्या. मला घाबरायची काय कारण आहे? आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे, कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. आपल्या पक्षात महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व नेते यांचंही मनापासून स्वागत आहे. संभाजीनगरला होतो त्यामुळे यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि पत्रकार मित्रांना मनापासून सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो की येत्या 20 तारखेला जी लोकसभेची निवडणूक होती, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे. आताही मी 2-3 बैठका सभा घेऊन आलो. यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते. सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एक तर पहिलं संभाजीनगर मध्ये मी असतानाच एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव, त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने याचिका फेटाळली आणि छत्रपती संभाजीनगर हे नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. धाराशिव देखील अशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे सगळं केलं होतं आणि त्यामुळे आनंदाचा निर्णय आपला झालाय. गेले 2 वर्षामध्ये महायुतीने केलेलं राज्यामध्ये काम आपल्यासाठी, आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीदार आहात की आमचं सरकार महायुतीचे यायच्या पूर्वी 2.5 वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता, सर्व ठप्प होतं, सगळ्या याच्यात कामात स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजींनी मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं, प्रकल्प सुरू झाले, योजना सुरू झाल्या. नंतर अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं, कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते, मी होतो, पण तेव्हाचा कारभार त्यांनाही माहीत होता, मलाही माहीत होता. आणि हा जो काही आपला राज्याचा कारभार, राज्याचा विकास, राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले, सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते. आणि म्हणून अजितदादांनी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला. हे सरकार अधिक मजबूत झालं. पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल, पण दुसऱ्या महिन्यात पडेल, तिसऱ्या महिन्यात पडेल असं रोज नाही, परंतु सरकार अधिक मजबूत होत गेलं. आता 200 आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत नाही. त्यांना काही खरा ज्योतिषी काही सापडला नाही. त्यांना मी म्हणालो
एक ज्योतिषी बाई आमच्याकडून घ्या, पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवाशाप दुसरं काही नाही. आणि आपल्याकडे काम आहे. आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम, या देशाचा केलेला विकास, या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊन आले. देशाचं नाव जगात रोशन झालं. G20 सारखी आपल्याला परिषद मिळाली, त्याचं अध्यक्षपद मिळालं. आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्यामुळे. आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि या देशामध्ये 400 पारचा आकडा गाठायचा आणि 45 पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे. आणि त्याच्यामध्ये हेमंतप्पा गोडसे हा देखील विजय होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. कारण तर सर्वजण कामाला लागले, सर्व महायुती मजबूतीने काम करतो. विजय अप्पा करंकर पण आज त्यांचा अख्खा सगळा तो काय कार्यकर्त्यांचा संच लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केलाय, मोठा प्रवेश झाला. याच्यापूर्वी बबनराव घोलपांनी केला, त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला. आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत. महायुतीची ताकद वाढतीये आणि त्यामुळे आपले हेमंतप्पा गोडसे यांचा विजय पक्का आहे, हे मी या खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो. एक संघ 40 लोक जातात, एक संघ 40 लोक बाजूला होतात. काहीतरी तो टोचा मारला असेल, काहीतरी ते घडला असेल, काहीतरी उपरी कृत्य केलं असेल म्हणूनच केले. आज मला कळलं आणि खऱ्या अर्थानं मी निष्ठेच्या सोबत आलोय. आज कोणी कोणात हिंमत असेल शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कुठल्याही नेत्याने म्हणावं विजय करंजकर गद्दार आहे, तुम्हाला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, यांनी तुम्हाला आवडते. अरे हा बाबा, धनुष्यबाण रामाचा आणि विजय करंजकर कामाचा. आज ते म्हणतो ना, राम के जमाने में फल फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी, कलियुग की गरम गरम चाय फूक फूक के पी. आता तर ताकही फुकून खायला लागल अशी परिस्थिती. म्हणून मी आज जास्त बोलणार नाही, भाईंना पुढे जाऊ आहे, जास्त बोलणार नाही. हेमंतप्पाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजयी करायचे आणि गद्दारांना खऱ्या अर्थाने माझ्याशी धोकाधडी करणाऱ्यांना या ठिकाणी त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे. भाई मी तुम्हाला म्हणजे आज जरी थोडं डळमळीत वातावरण असेल तरी आपण सगळं धुवून काढू, सगळे जण एक संघ एक दिलानं भिडू. निश्चितपणे लोक आपल्या सोबत राहतील. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट पुराशी बाळगावी लागेल की आपल्याला आता धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नाही म्हणजे नाही. अरे कालपर्यंत म्हणजे 8 दिवस 15 दिवस अगोदर भाई तो उमेदवार म्हणून माझ्या बरोबर 2 महिने माझ्या बरोबर फिरले, 2 महिने माझ्या बरोबर फिरले. 4 दिवस अगोदर 8 दिवस अगोदर चर्चा झाली. आमचा दीपक फुले आहे इथं, तिकडचा उपजिल्हा प्रमुख, हा दीपक फुले आहे. भाई ते दीपक फुलेला त्यांनी सांगितलं, अरे आपले ऐकत नाही, आपण सिन्नरच्या बाहेर जात नाही, आपलं सिन्नरच्या बाहेर काही अवकत नाही बाळू. आणि उमेदवारी घ्यायला जातात. अरे मग खरा दिलदार होता, खऱ्या मनाचा होता तर तू सांगायला पाहिजे होतं की साहेब माझी तिथे ऐकत नाहीये, विजय करंजकरला उमेदवारी द्या, विजय करंजकरच निवडून येऊ शकतो, पण जिथं मिळालं तिथे गिळायचं, जिथे मिळालं तिथे गिळायचं. ही प्रवृत्ती कुठेतरी बाजूला केली पाहिजे, ही प्रवृत्ती कुठेतरी गाडली पाहिजे. मी सर्वांना हात सोडून विनंती करेन की काय झालं असेल काय नाही झालं असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी आतापर्यंत कुठे लबाडी केली नाही, कुठे खोटं काम केलं नाही. भाई मी एवढे शिवसेनेचे तिकीट वाटले असतील, तिकडून तो बंटी तिथमे पासून तर इकडे लवटे अण्णा शिवाजी बिवाजी या सगळ्यांना माहित असेल. कुठल्याही तिकिटामध्ये कधी घोळ केला नाही, कोणाचा चहा पिऊन कोणाला तिकीट दिलं नाही. मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले, त्याचा चहा पिलो नाही. मी सामाजिक बांधिलकी पाळण्याचं काम केलं. बाळू सांगले चेष्टा मजाक केली नाही, मजाक म्हणून कधी राजकारणामध्ये काम केलं नाही, निष्ठेनं काम केलं.
कष्ट केले, मेहनत केली. एक संघ पक्ष असा विखुरलेला होता, पक्ष असा वाया गेला होता, पक्ष असा तुटफुट झाला होता. त्या काळामध्ये पक्ष हातात घेतला, पक्षाचं सांगकाम बांधकाम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अनुकरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झोपी गेले होते ते जागे केले, जे जागे झाले ते उभे केले, जे उभे राहिले त्यांना चालतं केलं. चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण देऊन ह्या स्वराज्याचं सांगकाम आणि बांधकाम, त्या नीतीप्रमाणे शिवसेनेचं सांगकाम आणि बांधकाम करून जिथं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना उगवली, शिवसेना वाढवली, शिवसेना पुढे नेली. ज्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ 74-72 नगरसेवक होते संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना, त्या शिवसेनेचे नगरसेवक हे 250च्या पुढे न्यायचं काम आपण जिल्ह्यामध्ये केलं आणि सर्वांनी मिळून ह्या जिल्ह्याला वाढवलं, घडवलं, शिवसेनेला पुढे नेलं. पण आज कालपर्यंत माझा विश्वास नव्हता अण्णा, माझा विश्वास होता त्या मातोश्रीवरती, राहिलाच पाहिजे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी, मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेन, भाई मला 2001 साली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. नाना होते, बबनराव घोलप. आम्ही दोघं गेलो, साहेबांनी सांगितलं विजय तुला लढायचं. मी म्हटलं भाई साहेब माझा भाऊ आहे नगरसेवक, त्याला द्या, मला नका देऊ. नाही, जनतेतून नगरपालिकेची निवडणूक आहे, तू शहर प्रमुख आहे, तुला निवडणूक लढायची आहे. साहेबांनी मला सांगितलं लढ. 2 दिवसांनी भाई त्या ठिकाणी तक्रार झाली की हा निवडून येणार नाही, तिला कुणीतरी वकील दिला पाहिजे, कुणीतरी इंजिनियर दिला पाहिजे. ती तक्रार ज्या वेळेला साहेबांकडे गेली, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो, साहेबांनी जे तक्रारदार होते त्यांना सांगितलं परवा या, परवा मी तुमच्याशी बोलतो. त्याच वेळेला स्थानीय लोकाधिकार समितीचे 30 लोक साहेबांनी बोलून घेतले, त्यांना भगूरमध्ये पाठवलं. त्या भगूरमध्ये त्यांनी सर्वे केला. पानपट्टीवर गेले, सायकलच्या दुकानावर गेले, भाजी विक्रेत्याकडे गेले, रिक्षामध्ये बसले, टॅक्सीमध्ये बसले, स्टँडवर गेले, बाजारात फिरले, इकडे तिकडे फिरून सगळीकडे सगळ्या गल्ली बोळातले मतं काढले. मतं काढून त्यांनी दुसऱ्या दिवशी अहवाल त्याच रात्रीला साहेबांकडे दिला. दुसऱ्या दिवशी यांना बोलवलं होतं, त्या बोलवलेल्या लोकांना साहेबांनी बसवलं आणि बसवलेला तो अहवाल त्यांच्या पुढे टाकला. प्रत्येक गल्ली बोळातल्या माणसाचं मत त्याच्यामध्ये होतं. त्यांनी सांगितलं होतं विजय करत चालेल. त्यावेळेला वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली होती आणि मी सगळे लहान सहान पोरं उभे करून सगळीची सगळी बॉडी साहेब बाईंनी निवडून आणली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत शिवसेनेची अभेद्य सत्ता त्या भगूरमध्ये कायम राहिली. हे काम वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही केलं. आमदार कांदे साहेब, आदरणीय मंच आणि तेवढ्याच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज अतिशय नम्रतेने सांगू शकतो, साहेब आता आप्पाच्या मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, विकास सोसायटीचे सरपंच, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आज आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करेन आणि मुख्यमंत्री महोदय, पाठीमागच्या काळामध्ये जो शिवसेना एकत्रित परिवार होता, साधारणपणे 50-55% तर आम्ही होतो, परंतु आता आप्पाच्या येण्यामुळे हा शिवसेनेचा मूळ परिवार 90% आपला नाशिकमध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणून गोडसे साहेबांचं जसं आता आपण सांगितलं, नशीब चांगलं आहे, नाही का नाही? येऊन चांगल्या घटना या ठिकाणी घडतायत. मला आनंद या गोष्टीचा आहे, मागची 1.5-2 वर्ष आम्हाला 40-50 आमदारांना गद्दार, खोके असं हिणवलं जायचं, अपप्रचार केला जायचा. परंतु आज गेल्या वर्षभर, 1.5 वर्षापूर्वी
करंजकर आपणा खासदारकीचा जो शब्द दिलेला होता तो शब्द ऐन वेळी त्याचा विश्वासघात करून दुसऱ्याला उमेदवारी दिली गेली आणि म्हणून खरे गद्दार कोण आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. विजू अप्पांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आज अनेक इतर त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी प्रवेश करतायत, त्यांचं देखील स्वागत करतो. मला असं वाटतं का निश्चित त्यांच्या प्रवेशानं आपल्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढलेली आणि येणाऱ्या लोकसभेची वाट निश्चित या ठिकाणी सुकर झाली असा आपल्याला विश्वास आहे. आता दोन आप्पा एकत्र आले म्हटल्यावर भाऊची भीती वाढायला लागली. म्हणून ज्या प्रकारे विजू अप्पांनी निश्चितच एक चांगले संघटन त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम देखील या ठिकाणी करतायत. त्याचा निश्चित फायदा आपल्या शिवसेना पक्षाच्या मताधिक्यामध्ये वाढण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. आपण नेहमी म्हणतात जीव का जाईना शिवसेना, परंतु आपण मला असं वाटतं का तुम्ही आपण योग्य त्या शिवसेना जी काय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना होती त्यामध्ये आज आले आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जो डायलॉग आहे त्याला खऱ्या अर्थाने मला वाटतं मूर्त स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. आज येत्या 20 तारखेला नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे ही नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं आणि आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची. आपल्या देशाला जे काही नेतृत्व मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालंय मला असं वाटतं का निश्चित आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढलेला आहे. त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक जी व्यवस्था होती ती 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावरती आलेली आहे. लवकरच मोदी साहेब पंतप्रधान ज्या वेळेस होतील तर निश्चित ती 3ऱ्या क्रमांकावरून त्या ठिकाणी येणार. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशाला लागून इतर देशांची आर्थिक परिस्थिती बिघडली. श्रीलंकेसारख्या देशामध्ये राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन लोकांनी उद्रेक केला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध चालू आहे, परंतु आपल्या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. शिंदे साहेब देखील गेले 1.5 वर्षापासून मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. मला असं वाटतं का एक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून लोकाभिमुख निर्णय या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतले आणि यांच्या निश्चितच मोदी साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 20 तारखेला आपण अनुक्रमांक 2 प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं जे अस्त्र आहे धनुष्यबाण या अनुक्रमांक 2 वरती धनुष्यबाणाचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो.